नमस्कार मित्र, तुम्हा सगळ्यांचं स्टार्ट लाईफ शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत आज झालेल्या मार्केटमधल्या घडामोडींविषयी. काल एक दिवस मार्केटला सुट्टी होती, 1 मेची महाराष्ट्र दिनाची. त्याच्या आदल्या दिवशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अंदाज सांगितले होते की 2 तारखेला जो फ्रायडे आहे त्याचं मार्केट हे कोसळणार आहे आणि त्या सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मार्केट कोसळलं. मग कसं कोसळलं? मार्केटने पहिल्यांदा ओपन झाल्या आपल्याला काय केली, बुलिश लेवल दाखवली आणि त्यानंतर मात्र दिवसभर मार्केट काय झालं, बेरिश लेवलला डाऊन होत आलं. ज्या लोकांनी सकाळी मार्केट पाहिलेलं होतं की आता मार्केट काय होणार आहे, बुलिश लेवलला जाणार आहे, उंच वर जाणार आहे, ग्रोथ करणार आहे, निफ्टी इझिली 750-500 अंकांचा ग्रोथ घेईल असं वाटलं होतं आणि सेन्सेक्स आपलं 1415 अंकाला इझिली जाईल. कारण मार्केट ओपन झाल्या हाय लेवललाच काय होतं, जात होतं. आणि हे जे सगळ्यांनी बांधलेले अंदाज आहेत याच ठिकाणी सगळ्यांची काय झाली, गफलत झाली. ज्या लोकांनी कॉल पुटअप केले ते पुटअप केलेले कॉल एंडिंगपर्यंत कव्हर झाले नाहीत आणि ज्या लोकांनी पुटवर जाऊन थांबले होते की मार्केट आज कोसळणारच नाही असं वाटलं, त्या लोकांना एंडिंगला त्यांनी काय केलं, पुटमध्ये गेले आणि ती त्यांना पण थोडंफार प्रॉफिट झालेलं असेल. सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये 12-12:30 पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट झालेलं असेल. त्यानंतर 1 वाजल्यापासून मार्केट एवढं संत झालं होतं की ना त्यांनी बेरिश दाखवलं ना बुलिश दाखवलं. मार्केट एका जागेवर काय झालं, स्थिर झालेलं पाहायला मिळत होतं. हीच कंडिशन सेन्सेक्सलाही पाहायला मिळत होती आपल्याला. आपण आजच्या मार्केटमध्ये काय घडलं, आजच्या घडामोडी कशा होत्या, आपण त्याचे अंदाज काय वर्तवले होते याच्याविषयी मी तुम्हाला थोडंफार आकडेमोड सांगतोय. त्याविषयी आपण थोडंसं पाहून घेऊयात. जो आपला निफ्टी होता ना, जो बुधवारी क्लोज झाला तो क्लोज झालेला होता 24,334ला आणि आज ओपन झाला 24,342ला. प्लस 10 अंकांचा फरक यामध्ये पाहायला मिळाला आपल्याला. आणि याच्यानंतर आजच्या दिवसभराचा लॉ जो होता आपल्याला तो पाहायला मिळाला 24,238ला आणि हाय होता 24,589ला. बघा, जो लो आहे आजचा 24,238 आहे आणि हाय किती, 24,589. 200 आणि 500 जवळपास 300 अंकांचा फरक आपल्याला याच्यामध्ये निफ्टीने दाखवला होता की निफ्टी एवढ्या 300 अंकांनी हाय गेलेली पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की निफ्टी काय होणार आहे, हाय गेलेली पाहायला मिळेल. सेन्सेक्समध्ये पाहायला गेलं तर सेन्सेक्स आजच्याला ओपन झाला होता 80,242ला आणि याच्यानंतर जो क्लोज झालेला पाहायला मिळाला आपल्याला आजच्या दिवसातला, तो क्लोज थोडासा कमी लेवलला होता. तो होता 81,177ला हाय लेवलला गेलेला होता. म्हणजे बघा, लॉ होता 80,168 आणि लॉ हाय लेवलला गेला 81,177. 80 आणि 81 या सगळ्याच्या मध्ये जवळपास 1000 अंकांचा फरक निफ्टी आपल्याला सेन्सेक्सने दाखवला. आणि आज जो आपला सेन्सेक्स ओपन झालेला होता तो 80,300ला आणि जो काल बंद झाला तो 80,242ला. केवळ 60 अंकांचा यामध्ये ग्रोथ पाहायला मिळाला. आणि आज जो क्लोज झालेला आहे तो 80,501ला. म्हणजे आजच्या ओपनिंगमध्ये आणि क्लोजिंगमध्ये केवळ 250 अंकांचा फरक आहे प्लसमध्ये. म्हणजे आज सेन्सेक्सने जर 1000 अंकांचा ग्रोथ दाखवला असला तर क्लोजिंग करताना तो फक्त 250 अंकांवर येऊन थांबलेला होता. म्हणजे हाय गेलेलं मार्केट काय झालं, पुन्हा कोसळलेलं पाहायला मिळालं, ते बेरिश लेवल आलेलं पाहायला मिळालं. किती वाजल्यानंतर, 1 वाजल्यानंतर. म्हणजे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि याचप्रमाणे आपण जर निफ्टीमध्ये पाहिलं तर निफ्टी आज आपला क्लोज झालेला पाहायला मिळाला तो 24,346ला. -22 अंकाने निफ्टी काय झाला, आज कोसळला गेला. 22 अंकाने निफ्टी डाऊन झाला होता आपल्याला. काल आपण जे अंदाज बांधलेले होते त्याप्रमाणे या सगळ्या व्ह्यूज मार्केटमध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. जर तुम्ही त्या अंदाजाप्रमाणे आज मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेलं असेल तर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल. तोही कधी 12 वाजायच्या आधीचा जो काय तुम्ही ट्रेडिंग केलेलं असतील आणि तुम्ही तुमच्या मुवमेंटची वाट नंतर पाहत असाल तरच तुम्ही प्रॉफिट कमवलेलं असेल. आणि जर समजा तुम्ही गफलत केली असेल 12-12:30 वाजता की तुम्हाला असं वाटलं असेल की आता मार्केट काय होतंय, ग्रोथ करतंय, हाय जातंय, आता आपण कॉल घ्यायला हरकत नाही आहे, तर अशा वेळी मात्र काय केलं असेल, तुमची गफलत झाली असेल आणि तुम्ही आत्ताही वेटिंग लिस्टमध्ये असाल. कृपा करून कॉल पुट करू नका, कॉल फॉरवर्ड करायला ठेवू नका, कॅरी फॉरवर्ड करू नका उद्याच्या दिवसासाठी. कारण गोंधळ काय होणार आहे, उद्या सॅटर्डे संडे 2 दिवसाचा गॅप मार्केटमध्ये आहे. 2 दिवसामध्ये कोणत्याही बातम्या येऊ शकतात. मार्केटमध्ये कोणत्याही लेवलला मार्केट जाऊ शकतं, त्याचा अंदाज आपण आज सांगू शकत नाही. जरी निफ्टीने आजच्याला आपल्याला बेरिश लेवल दाखवली असेल तरी मंडेला निफ्टी बेरिशला जाईल का हे आपण आत्ता अंदाजे सांगू शकत नाही. याच्यासाठी 2 दिवसाचा अवकाश आहे.
आणि निफ्टीने आज बेरिशे दाखवले आणि बुलिश लेवल पण दाखवले. त्यामुळे 2 दिवसाच्या येणाऱ्या घडामोडींमध्येच आपल्याला या गोष्टी प्रकाशात जाणवू शकतात. मार्केट बेरिश होईल का बुलिश होईल हीच कंडिशन आहे सेन्सेक्सची. पण आपण मंडेला काय होऊ शकतं त्याविषयी थोडक्यात पाहून घेऊयात. मंडेला जर समजा मार्केटमध्ये बुलिश लेवल आली, मार्केट वाढलं, ग्रोथ झालं, तर आज जे हाय गेलं तर मार्केट 24,589ला म्हणजे 24,600 अंक त्याने जवळपास टचअप केला होता. तर हीच लेवल आपली असणार आहे 24,500, 24,600, 24,700 या लेवलला मार्केट काय होईल निफ्टीचं गेलेलं थांबलेलं पाहायला मिळेल. 24,500ची सपोर्टिंग लेवल मार्केटने पकडलेली पाहायला मिळेल. जर मार्केट काय झालं बुलिश लेवलला गेलं, हाय लेवलला गेलं. आणि जर मार्केट कोसळलं, डाऊन झालं, किती डाऊन होऊ शकतं? मॅक्स कमीत कमी मिनिमम 24,300 अंकांचा सपोर्टिंग तुम्ही पकडून चला. 24,300, 24,200 आणि 24,100 या अंकापर्यंत मार्केट काय होणार आहे आपल्याला, या मार्कापर्यंत मार्केट डाऊन झालेलं पाहायला मिळेल आपल्याला. आणि याच्यानंतरची गोष्ट आहे आपल्याला सेन्सेक्सला. जर सेन्सेक्स मार्केटमध्ये वाढलं तर नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त 81,200, 81,300 आणि 81,400 या लेवलला मार्केट राहू शकतं. आणि जर मार्केटमध्ये डाऊन आलं तर पुन्हा मार्केट आपलं 80,000ला टचअप करू शकतं. जर मार्केट डाऊन झालं तर 80,000, 80,000, 100, 80,200 या मार्केटच्या उद्याच्या म्हणजेच मंडेच्या ट्रेडिंग असलेल्या लेवल असलेल्या पाहायला मिळतील. परंतु मित्रांनो, मंडेच्या बाजाराचा विचार करताना मार्केटमध्ये बेरिश लेवल असण्याची शक्यता फार कमी आहे. मार्केटने ग्रो पकडला आहे, मार्केट हाय लेवलला जायचे चान्सेस आहेत. मार्केटमध्ये अजून कोणतीही निगेटिव्हिटी आलेली नाही आहे. मरगळ जी आलेली होती मार्केटमध्ये ती थोड्या प्रमाणात जात असल्याची पाहायला मिळते. त्याच्यामुळं मार्केट बऱ्यापैकी काय होणार आहे आपल्याला बुलिश लेवलला गेलेला पाहायला मिळणार आहे. तर मंडेचं ट्रेड करताना थोडं सावधानतेने ट्रेड करा. मार्केटचा अंदाज घेतल्याशिवाय कुणीही ट्रेड करू नका. जर मार्केटने तुम्हाला बुलिश लेवल दाखवली असेल तरच तुम्ही कॉल घेऊ शकता. आणि जर समजा काही कारणाने आजच्यासारखा दिवस मंडेचा आला की काय असणार आहे की एकदम बुलिश लेवल दाखवली आणि मार्केट पुन्हा डाऊन आलं की बेरिश लेवलला गेलं तर मात्र खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन करण्याच्या पाठीमागं करू नका. ज्या ट्रेडला तुम्ही घेतलेला आहात, जो ट्रेड तुम्ही घेतलेला आहे त्या ट्रेडचं तुमचं जे आउटपुट आहे ते काढल्याशिवाय किंवा लवकर काढा आणि त्यातनं मार्केटमधनं लगेच एक्झिट करायच्या पाठीमागं लागा. कारण मार्केटचा अंदाज अजून फिक्समध्ये जमलेला नाही. मार्केट अजून व्यवस्थेच्या आलेल्या पाहायला मिळत नाहीत. मार्केट अजून बेरिश आणि बुलिश या 2 लेवलमध्येच अडकलेलं पाहायला मिळतंय. याच्यामुळे मित्रांनो, मार्केटचे ट्रेड घेताना, कॉल आणि पुट घेताना थोडासा तुम्ही कन्सेप्ट केलेल्या व्ह्यूजविषयी थोडासा अंदाज घ्या आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, मार्केटमध्ये कॉल आणि पुटचे ट्रेड घ्यायला सुरुवात करा. पुन्हा एकदा मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतोय, आपले सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत आणि आता व्ह्यूज पण बऱ्यापैकी चांगले येतात. तर थोडेसे कमेंट कमी पडत चालले आहेत मित्रांनो. थोडेसे कमेंटवर लक्ष द्या, थोडेसे कमेंट करत चला. तुम्हाला मी जे सांगितलेल्या गोष्टींचा फायदा होतो की नाही होते याविषयी थोडीशी माहिती सांगा. आणि जर तुम्हाला पुढल्या फ्री कोर्समध्ये ॲडिशन व्हायचं असेल, यायचंच असेल तर मात्र सबस्क्राईबच करायला विसरू नका. तुम्ही जेवढे लोक सबस्क्राईब करणार आहात तेवढ्याच लवकर आपला फ्रीमधला केवळ मराठीमधून असणारा कोर्स तुम्हाला काय करतो आपण फ्रीमध्ये चालू करतोय. तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही सबस्क्रायबर वाढवाल, मिनिमम आपले 100 सबस्क्रायबर झाले पाहिजेत तर आपल्याला फ्रीमधला कोर्स चालू करायला काय होणार आहे, करता येणार आहे. तर आपण लाईव्ह होऊ शकतो आणि तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह येऊन तुम्हाला थोडीशी ट्रेडिंगमधली माहिती सांगू शकतो. तेव्हा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त व्हिडिओ पाहू नका, त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा, तरच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याचा फायदा झाल्याचं मानता येईल. शेअर मार्केट खूप मोठी गोष्ट आहे, ते जाणून घ्या, समजून घ्या आणि याच्यामध्ये काय करा, साक्षर व्हा शेअर मार्केटमध्ये. आणि याचा साक्षर झाल्याचा फायदा आपल्याला डेली रुटीनमध्ये करून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ शेअर मार्केटमध्ये गुंतवावा लागत नाही. केवळ स्कॅल्पिंग करण्यासाठी 15 आणि 20 मिनिटांचा कालावधी तुम्ही दिलात तर स्कॅल्पिंगच्या माध्यमातून बऱ्यापैकी तुम्ही शेअर मार्केटमधनं पैसे कमवू शकता. त्याच्यामुळे आपल्या या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात सोमवारच्या ट्रेडिंगविषयी, सोमवारी झालेल्या ट्रेडिंगविषयी माहिती सांगायला. तर तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.